वळूया पुढच्या बातम्यांकडे। पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे। मात्र आज अवैध बांधकामांच्या विळख्यात हाच किल्ला सापडल्याचं वास्तव समोर आलंय। जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून शिवनेरी किल्ला स्पष्ट दिसत नसल्याची धक्कादायक बाब सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी उघडकीस आणली आहे। किल्ल्याभोवती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध बांधकामांमुळे हा ऐतिहासिक वारसा झाकोळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। या पार्श्वभूमीवर तांबे यांनी नागरिकांना जागरूक करण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे। चौकात 2 फलक लावून अवैध बांधकामांविरोधात जनमत तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केलाय। स्थानिक नागरिकांकडूनही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय। दरम्यान शिवनेरी किल्ल्याचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळे या किल्ल्याचं महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अधिक अधोरेखित झालेलं आहे। अशा परिस्थितीत किल्ल्याभोवती अनधिकृत बांधकामं होणं ही गंभीर बाब असल्याचं मत इतिहासप्रेमी व्यक्त करतायत। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। जुन्नरमधील शिवनेरी किल्ला म्हणजे तमाम शिवभक्तांचं श्रद्धास्थान, कारण इथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। आणि जर माझ्या पाठीमागे इकडे पाहिलं तर या अशा चौकात उभा आहे जिथून शिवनेरी किल्ला म्हणजे जुन्नर मधल्या या शिवाजी चौकामधून शिवनेरी किल्ला जो आहे तो समोर इथे दिसतो आहे। मात्र जर आपण पाहिलं तर याच्या आजूबाजूला जी बांधकामं झाली आहेत त्याच्यामुळे हा किल्ल्याचा संपूर्ण जो व्ह्यू आहे तो दडलेला आहे। आणि हा जो किल्ला आहे तो याच्यामुळे इथून छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर युनेस्को मध्ये या किल्ल्याचा समावेश झालेला आहे। आपण एरवी जर पाहिलं तर पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारा जो किल्ला आहे त्याचं किमान 100 ते 200 मीटर तिथे बांधकाम नको असतं। मात्र युनेस्कोचं जर असेल म्हणजे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आणि युनेस्को याच्यामध्ये समाविष्ट झालेला हा जर किल्ला आहे तर किमान 1 ते 3 किलोमीटर पर्यंत कोणतंही बांधकाम नको आहे असे नॉर्म्स आहेत। मात्र आत्ता जर आपण ही दृश्य स्वरूप पाहिलं तर इथे शिवनेरी किल्लाच दिसत नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे इथले एक सामाजिक कार्यकर्ते जे आहेत तानाजी तांबे ते या सगळ्या गोष्टींसाठी लढत आहेत। काय एकूण परिस्थिती आहे, तुम्ही सह्यांची मोहीम राबवताय कशासाठी? साहेब, प्रथम मी तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळात तुम्ही आलात, तुमचं पहिलं स्वागत करतो। आणि सदर गोष्टीला तुम्ही वाचा फोडली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षण भिंतीच्या 300 मीटरच्या आत झालेले टावर 7-7 माळ्याचे टावर झाले। साहेब, मागील 35 दिवसापासून सदर प्रकरण मी हातात घेतलाय। मी संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री सर्वांना पत्र, जिल्हाधिकाऱ्यांना पत्रावर केलाय, पण कुणी याचं उत्तर दिलं नाही। दिल्लीमध्ये मी सुद्धा त्याची माहिती विचारली पण त्यांनी सुद्धा मला अजून माहितीचा एकही पेपर पाठवला नाही। साहेब, मला वाईट वाटतंय की एक सर्वसामान्य माणूस, सामाजिक कार्यकर्ता ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला झाकला जातो, टावर बांधले जातात, त्याच्या विरोधात आवाज उठवताय तर जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा साहेब मला सहकार्य करत नाही किंवा त्याच्याबद्दल काही बोलायला मागत नाही। इथं जर पाहिलं तर त्यांनी सह्यांची मोहीम ही राबवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाचं आराध्य दैवत, त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्मारक उभारतो, पुतळे उभारतो। मात्र त्यांचं जे जन्मस्थान आहे म्हणजे इथं शिवजन्मभूमी आहे जुन्नर मधलं, इथला हा जो किल्ला आहे त्याच्या आजूबाजूची बांधकामं ही किल्ल्याला झाकोळत आहेत। त्यामुळे त्यांनी हा लढा उभारलेला आहे। इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते आता यावर बोलतील का हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, जुन्नर, पुणे।